महाविजय संवाद यात्रा सुरू करत आहोत. खासदार श्रीकांत शिंदे आत्तापर्यंत दौऱ्यामार्फत 50 विधानसभा आम्ही कव्हर केलेत. आणखीन एक दौरा आम्ही सुरू करत आहोत. मागील 2.5 वर्षात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेली कामं लोकांपर्यंत पोहोचली पाहिजेत. महाविजय संवाद यात्रा सुरू करत आहोत. पूर्वेश सरनाईक यांच्यामार्फत युवासेना दौरा सुरू करू. नंतर मीना कांबळे यांच्यामार्फत महिलांसाठी दौरा होईल. लाडकी बहीण योजना आपण लवकरच 2.5 कोटीचा टप्पा पूर्ण होईल. लेक लाडकी योजना, अन्नपूर्णा योजना ह्या सर्व योजना तळागाळापर्यंत पोहोचवणार आहोत. हा राज्यव्यापी दौरा उद्यापासून सुरू होत आहे. परवापासून भिवंडीमध्ये जनसंवाद यात्रा पुढे जाणार आहे आणि या दौऱ्याच्या अनुषंगाने आमच्या पक्षाच्या सर्व घटक यामध्ये काम करतील आणि याची सुरुवात भिवंडीमधून उद्या होईल. दररोज 6 विधानसभा आम्ही करणार आहोत. पहिल्या टप्प्यात मुंबई असेल, मग नवरात्रीपासून पश्चिम महाराष्ट्र, मग संपूर्ण महाराष्ट्र कव्हर करू. येत्या काही दिवसात तुम्हाला जागा वाटपाची आकडेवारी मिळेल. जवळपास 90% जागांवर चर्चा सुरू आहे. प्रत्येक उमेदवार कसा निवडून येईल यासाठी काम करत आहोत. विरोधी पक्षाचं हेच काम आहे. मागील 2.5 वर्षात ते हेच काम करत आहेत. 2.5 वर्षात स्वतः घरी बसले आणि इतरांसुद्धा घरी बसवायचं काम त्यांनी केलेलं आहे. आम्ही महिलांना जे आहे, आमचे नेते आहेत, उपनेते आहेत, त्यांना वेगवेगळे रिजन्स विभागून दिलेले आहेत. कोकण असेल, उत्तर महाराष्ट्र असेल, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र असे विविध विभाग हे विभागून आम्ही आमच्या नेत्यांना, उपनेत्यांना दिलेले आहे की त्यांनी हा दौरा करत असताना प्रत्येक नेत्या उपनेत्यांनी दिवसाला 1 विधानसभा करावी आणि त्या एका विधानसभेमध्ये 5 ठिकाणी जाऊन गाठीभेटी घेतल्या पाहिजे, मेळावे घेतले पाहिजे. जे आपल्या लाडकी बहीण आहेत, लाडकी बहीण योजना आपल्या सगळ्यांना माहिती आहे की कशा प्रकारे या महाराष्ट्रामध्ये राबवली गेली. आजपर्यंत 1,60,00,000 महिलांच्या अकाउंट्समध्ये निधी जो आहे हा पोचलेला आहे आणि मला वाटतं आता एंड ऑफ सप्टेंबरपर्यंत 2.5 कोटीचा आकडा हा पूर्ण होईल. 29 सप्टेंबरला आपल्या सगळ्यांना माहिती आहे की सगळ्यांच्या अकाउंटमध्ये 3रा हप्ता देखील जाणार आहे. तर या सगळ्यांच्या पार्श्वभूमीवरती लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, लेक लाडकी योजना, त्याचबरोबर मुलींना जे मोफत उच्च शिक्षण देण्याचा निर्णय सरकारच्या माध्यमाने घेतला, अन्नपूर्णा योजना, ह्या सर्व योजना ज्या आहेत, या सर्व योजना कशा प्रकारे खालपर्यंत गेल्यात त्याचा देखील आढावा आमची महिला आघाडी घेणार आहे. तर त्याचं काम जे आहे हे मीनाताई कांबळी करणार आहेत. त्याचबरोबर सोशल मीडिया आमचे राहुलजी कणाल आहेत, त्यांच्या अध्यक्षतेखाली पूर्ण महाराष्ट्रभर एक सोशल मीडियाचा दौरा असणार आहे. म्हणजे प्रत्येक घटक जो आहे शिवसेनेचा, युवासेना असेल, महिला आघाडी असेल, सोशल मीडिया असेल, हा पूर्ण महाराष्ट्राचा दौरा विविध भागांमध्ये, म्हणजे एका रिजनमधून मीनाताईंचा दौरा सुरू होईल, एका रिजनमधून कार्याध्यक्ष युवासेनेचे जे आहेत पूर्वेजी त्यांचा दौरा होईल, एका विभागातून राहुलजी कणाल यांचा दौरा सुरू होईल. म्हणजे सर्व व्यापी जे आहे, प्रत्येक घटकाला टच कसं होईल याच्यासाठी हा राज्यव्यापी दौरा आम्ही उद्यापासून सुरू करतोय. हा 5 दिवसाचा दौरा असणार आहे. फर्स्ट फेजमध्ये जसं आपण जनसंवाद यात्रा वेगवेगळ्या फेजेसमध्ये केली, पहिली उत्तर महाराष्ट्र, नंतर पश्चिम महाराष्ट्र, नंतर आता मुंबई, आता परवापासून पालघर, भिवंडी हा जनसंवाद यात्रा होणार आहे. त्याच्यानंतर पुढे विदर्भ आहे, कोकण आहे, मराठवाडा आहे, हा देखील जनसंवाद यात्रा पुढे जाणार आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.